चेंडू क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. डॉक्टर ज्ञानदेव डाके गोलंदाजी ट्रॅकवर, स्ट्राईक एंडला आपण राजेश पाटील यांना पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंडवर आपण अलंकारला पाहतोय. अलंकार ज्यांच्या नावावर अर्धशतक आहे क्रिकेट प्रीमियर लीगचं. राजेश स्ट्रायकर सेंडला, बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर डॉक्टर डाके बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. पहिलं बॉल फुलटॉस बॅटच्या टोला कनेक्शन, कवचला क्षेत्ररक्षक आहेत. स्ट्राईक जाते अलंकार तरेकडे. धावफलक सुरू झालेला आहे. तो म्हणजे टीम जय भवानी मोरवाचा 1 धाव. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आहे आणि बघा ज्याप्रमाणे मनीष जे 3 धक्के दिले गेलेत ना, त्याच्यामुळे बघा अलंकार तरी पाहूया 3 इनिंग 68 धावा आतापर्यंत अलंकारनं बनवले आहेत. एव्हरेज जर पाहिला आपण 68चा एव्हरेज आहे आणि स्ट्राईक रेट जर अलंकारचा पाहिला आपण 234चा स्ट्राईक रेट आहे. 1 अर्धशतक आणि बेस्ट खेळी 55 धावाची सर्वोत्तम खेळी या आगरी कोळी प्रीमियर लीगमध्ये अलंकारनं केलं आहे. थँक्यू DCP लाईव्ह महेंद्र भगत, धन्यवाद. आणि ही महत्त्वाची मॅच मी काय म्हणतो का 3 धक्के जशा प्रकारे गेलेत आणि इथे जय भवानी म्हटलंय नाही आता आम्ही काहीतरी उलट करून दाखवणार. गोलंदाज तयार. यावेळेस ऑफ साईडला फटका जबरदस्त खेळला गेलाय. चेंडूला पाठवून दिलंय अगदी लॉंग ऑफ आणि वाईडिश लॉंग ऑफ च्या वरून 6 धावांसाठी षटकार. ड्रायव्हिंग लेनवर हा बॉल होता आणि त्याला एलिव्हेशन देत असताना आपल्या आवडीच्या झोनमध्ये खेळताना वाईड ऑफ व्ही मध्ये खेळून हा षटकार वसूल केलेला आहे. अलंकार तऱ्हेने धावफलक पोचतोय आता 7 या आकड्यावर. ऑन साईडला पुल केलं, एलिव्हेशन तितकं नव्हतं पण गॅप मोठा आहे. बॅकवर्ड्स पहिल्याला क्षेत्ररक्षक पोचेल तोपर्यंत सिंगलवरच थोडं असं थांबले होते दोन्ही फलंदाज. पडताना अलंकारने कॉल दिला, राजेशने स्वीकारला. 2 धावा मिळत आहेत. 2ची होते वाढ. धावसंख्या पोचते आता 9वर. आता अनेक टीमला प्रश्न हाच आहे की धावा किती बनवायला हव्या, ज्या धावा आपण डिफेन्स करू शकू. चर्चा सुरू होती जय भवानीच्या डगआउटमध्ये 60-70 धावा 5 ओव्हरमध्ये नक्कीच अपेक्षित असायला हवी धावसंख्या 60-70 धावा. मात्र ती धावसंख्या बनवण्यासाठी तुम्हाला तो कर्णधार देखील असणं गरजेचं आहे. इथे मोठा फटका यावेळेस चेंडूला सरळ भिरकावून दिले. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. पाच चेंडूंचा खेळ संपलेला आहे, ज्यामध्ये 2 षटकार अलंकार तरेच्या वतीनं संघाला मिळालेले आणि जय भवानी मोरवा संघाची धावसंख्या वेग पकडते आणि पोचते आता 15 या आकड्यावर. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. डॉक्टर टाकी यांच्या प्रत्येक बॉलला ओळखताना आपल्या त्याच शैलीने खेळत असताना अलंकार तरे यांना आपण या पहिल्या षटकात पाहिलेलं आहे. पण पाहूया शेवटच्या बॉलवर डॉक्टर डाकी यांच्या वतीनं प्रतिकार पाहायला मिळेल का, काउंटर अटॅक येईल का. समोर तर अटॅक चालूच आहे अलंकार तरेचा. 2 आक्रमक स्ट्रोक त्यांनी खेळले, एक वाईड ऑफ लॉंग ऑफला आणि एक लॉंग ऑनला. फुल लेंथ होता, ड्राईव्ह केलंय, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन होतं. बॉल सरकतोय मागे, क्षेत्ररक्षण चुकलं, बॉल सीमारेषा पार. 1-2 चौकार. षटक जय भवानी मोरवा या संघाने आपल्या नावावर केलेला आहे आणि त्याचं क्रेडिट जाते अलंकार तरेला. 19 धावा, 19 विदाउट लॉस. 19 विदाउट लॉस. बघा या ठिकाणी जी मिसफील्ड झाली ना, पप्प्याकडून मिसफील्ड झालं आणि जे आयकॉन आहेत त्यांच्याकडून अपेक्षा भरपूर आहेत या स्पर्धेमध्ये. आणि एक जर तू नोटीस केलं ना मनीष, तर हे जे 2 आपण जे मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पाहिलेत ना, पहिला म्हणजे जग्गू 50+ पुढचा आणि याने त्या ठिकाणी संजय भंडारी 50+ पुढचा, शिवा. म्हणजे 50 वयोगटाच्या खेळाडूनं या आगरी कोळी प्रीमियर लीगला गाजवले इतकंच म्हणणार मी. शशिकांत वर्तक आहेत या ठिकाणी आणि त्यांना विनंती करतो की आपण चला मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराच्या दिशेने आपण वळूया. संजय भंडारी आलेत आणि त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बहाल करायचा आहे.
चला चला सामना सुरू करा. बघा वेळ बरोबर वेळेकडे लक्ष द्या मित्रांनो प्लीज. आम्ही वारंवार का म्हणतोय की वेळ वाचवा, कारण आमची प्लॅनिंग थोडीशी वेगळी आहे. सेमीफायनल मॅचेस देखील आम्हाला चांगल्या ओव्हरच्या करायच्या आहेत. ग्रँड फिनाले मॅच, मात्र ग्रँड फिनाले मॅचच्या अगोदर थोडंसं इव्हेंट वेगळं आहे. त्या इव्हेंटसाठी आम्हाला थोडंसं वेळ हवं आहे आणि या कारणास्तव आम्ही तुम्हाला वारंवार या सूचना देतोय. नितीन नाईक मॅन फ्रॉम गोडदेव कडून त्याच्या ट्रॅकवर स्विच काय फटका खेळलाय. मॅन फ्रॉम नवघर राजेश पाटील चेंडू थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने रवाना. 4 धावांसाठी चौकार. कधी कोण कसा चमकेल याचा नेम नाहीये. मागच्या षटकावर अलंकार तळे यांनी आपला भारदस्त खेळ सादर केला आणि त्याचीच ऊर्जा घेऊन या षटकाची सुरुवात राजेश चौकाराने करताना पाहायला मिळाले. उलटा स्ट्रोक त्यांनी खेळला. थर्ड बँडला कोणीच नव्हतं, त्या संधीचा फायदा उचलला आणि या 4 धावा स्कोअर कार्डवर लिहिल्या जात आहेत. धावसंख्या पोचते 23 या आकड्यावर. सुरुवातच पॉवर प्लेमध्ये चांगली झालेली आहे जय भवानी मोरवाची. आणि आता नितीनने विकेट घेण्यासाठी प्रयत्न दिलेत, पण शॉर्ट स्टॉपला बॉल अडवला जाईल. एक धाव वेगानं पूर्ण केली. अलंकारकडे जाते स्ट्राईक. स्वागत आहे भूषण भोईरजी आणि अभिनंदन. काय सामना खेळलात आज. सर्व सामने चांगलेच भारत सर होतात, कारण ही जिद्द आता नॉकआउटची पाहायला मिळते. नॉकआउटची जिद्द अशी असली पाहिजे, कारण आता तुम्हाला चुकलात तर मग संधी परत मिळणार नाही आहे. तुम्हाला एका वर्षाची वाट पाहावी लागेल आणि त्याचमुळे ती जिद्द प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला मिळाली. म्हणजे हुकलात तर मुकलात. ह्या आगरी कोळी प्रीमियर लीगच्या ट्रॉफीला हुकलात तर मुकलात. हे का म्हणतो आम्ही, कारण ज्याप्रमाणे मनीष पाटीलनं जो उल्लेख केला की चुका करून चालणार नाही आहेत, इथून चुकलात तर कदाचित तुम्हाला पुढच्या आगरी कोळी प्रीमियर लीगची वाट पाहावी लागेल. काही घडामोडी आपण या सुरुवातीच्या 3 मॅचेसमध्ये पाहिल्या आहेत, कशा प्रकारे चुकी काढल्यात. कारण खास करून ते प्रेमनाथ पाटीलची विकेट. मनीष त्या विषयाकडे येणारच आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. समोरच्या दिशेने खेळायचा होता. अपील देखील त्या ठिकाणी केली होती. म्हणजे प्लॅन मिस ऑप्शन थोडंसं बाहेर चेंडू टाकला होता. डॉट बॉल येतोय. नितीन नाईकने त्यांच्या पहिल्या डावामध्ये एका धावेचं षटक हाताळलं होतं. 1 धाव आणि 1 विकेटवालं ते षटक होतं. त्याचमुळे त्यांच्याकडून देखील चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा कॅप्टनला आहे. पण पाहूया समोर अलंकार तरे आहेत. धावसंख्या पुसते आता 24 वर 24. पुढचा बॉल हवेत. अलंकारला बाद करण्यासाठी नितीन नाईकने प्रयत्न केले, पण बॉल लांब राहिलाय. लॉंग ऑफ पासून सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत पूर्ण होतात या 2 धावा. 2ची वाढ धावसंख्या पोचते 26 धावा. मी म्हटलं ना की प्लॅनिंग पूर्णतः ती स्पष्ट आहे. आक्रमक खेळायचं आहे. बॅटिंग ऑर्डर लांब लचक आहे. जर आपण पाहिलं तर खास करून जय भवानी मोरवा या टीमकडे त्या अनुषंगानं 60 ते 70 या आकड्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न हा संघ करणार. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. सोडून देण्याचं काम केलं गेलं या चेंडूला. मात्र इथे पंच नो बॉल, म्हणजे अक्षरशः त्या ठिकाणी खेळपट्टीच्या बाहेर चेंडूला टाकले गेले. नो बॉलचा इशारा तो, म्हणजे आता पुढचा चेंडू असेल फ्री हिट. वाईट बॉल. नो नंतर आलेला एक वाईट बॉल. म्हणजे अतिरिक्त 2 धावा खर्च केल्यात नितीन नाईकनं. धावसंख्या झाल्या ती 28. क्षेत्ररक्षण महत्त्वपूर्ण घटक राहिलेला आहे कुठल्याही संघाचा. पण पाहूया या षटकामध्ये नितीन नाईक यांनी तर पूर्णपणे आपल्या अनुभवाचा वापर करून फलंदाजाला रोखण्याचं काम केलेलं आहे. या षटकामध्ये सुरुवात जरी चौकारानं झाली, पण त्यानंतर नितीन नाईक यांनी नियंत्रण ठेवलेलं आहे आणि आपले ती हायम ॲक्शन किंवा अँगलचा यूज ते बऱ्यापैकी करतात. पण आता लेफ्टी वर्सेस लेफ्टी असं कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा बॉल, पुढचं विकेट नितीन. ऑन साईडला खेळलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या पार. कोण आला रे कोण आला. मास्टर क्रिकेटचा वाघ आला. बॉल जाईल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा.
मधल्या काळात एक अफवा आली होती, ती कोणती ती आपण नक्की चर्चा करूया. बघा काय म्हटलं मनीषनं वाक्य, कोण आला रे कोण आला, घोडबंदरचा वाघ आला. घोडबंदरचा सितारा आहे अलंकारधारी. मी का म्हटलं की हे सीझन गाजवले, अलंकारधारी पूर्णतः फ्रेममध्ये आहे. या सीझनमध्ये सर्वाधिक धावा या खेळाडूच्या खात्यावर आहेत. त्यामुळेच ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू चाललाय. हो अडवला गेलाय चेंडूला, अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडूला थांबवलं गेलं. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेला कन्वर्ट केलं गेलं 3 धावेमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या चेंडूवर येत्या 3 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फळकावर लावल्या जय भवानी मोरवा या टीमनं बिनबाद 35 धावा. काय सांगाल या पॉवर प्ले बद्दल भारतजी? कारण अलंकार तरे यांचं कॉन्ट्रीब्युशन तर आहेच, पण सोबतच राजेश पाटील म्हणजे घोडबंदर आणि नवघर या 2 गावातील फलंदाजांनी ती जबाबदारी पूर्ण केलेली आहे. समोर डॉक्टर डाकी जे वाघवेळचे आहेत त्यांचं आव्हान होतं, नितीन जे गोडदेवचे आहेत त्यांचं आव्हान होतं, पण त्या दोन्ही गोलंदाजांच्या आव्हानाला अपूर्णपणे सांभाळलेलं आहे. आणि राजेश हे आता हक्काने रिटायर होतात, चांगला खेळ देऊन रिटायर होत आहेत. आणि त्यांच्या जागेवर 45चे आणखीन एक फलंदाज पोचतील, ते म्हणजेच विशू तरे. म्हणजे क्रम भारतजी ठरलेला आहे. ऑक्शनच्या दरम्यानची मजा म्हणजे प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या खेळाडूंना बांधून ठेवलं होतं, राखून ठेवलं होतं. आणि मला असं वाटलं होतं, ज्या अफवाच्या मी चर्चा केली होती, की प्रत्येक संघात जो संघामलक आहे म्हणजे मोरवाच्या संघात मला असं वाटलं की 7-8 प्लेयर असतील. परत आपण जुचंद्रचा संघ पाहिला त्यामध्ये मला असं वाटलं की 7-8 खेळाडू असतील, पण तसं नाही घडलं. घोडबंदरचा संघ ज्यामध्ये फक्त एक खेळाडू घोडबंदरचा राहिला. तर मग या गोष्टी प्रॉपर संघमालकाने ॲडजस्ट करून ठेवलं तर अगोदरच की त्यांना कोणत्या खेळाडूला निवडायचं आपल्या संघामध्ये? नक्कीच, कारण ज्यावेळेस ऑक्शनच्या दरम्यान जे फॉर्म आमच्यापर्यंत आले होते, ज्या धावसंख्या झाली ती 35, ज्या खेळाडूंनी या स्पर्धेत एंट्रीज घेतली होती त्या खेळाडूची नावं आम्ही जी घोडबंदरला स्पर्धा होती ना किल्ले घोडबंदर, त्यावेळेस त्या प्रत्येक खेळाडूची आम्ही लिस्ट खास करून टीम ओनरपर्यंत पोहोचवली होती. त्या लिस्टवर प्रत्येकानं काम केलं, अभ्यास केला त्या लिस्टवर. आणि त्या लिस्टच्या अनुषंगानं प्रत्येक टीम ओनरनं प्रत्येक आपल्या टीममध्ये वेगवेगळ्या खेळाडूंची निवड केली. याच्यामध्ये काही तर टीम ओनरनं संपूर्ण या मालिकेचा अपडेट देखील घेतला, कुठल्या मालिका स्पर्धेमध्ये कुठला खेळाडू कशा पद्धतीने खेळला आहे. तर काही टीमनं विचार केला की आपल्या टीमवरच आपण भरोसा द्यायला हवा. त्याप्रमाणे आपण गावदेव एक्सर या टीमला पाहिलं, ज्या टीममध्ये सर्वाधिक खेळाडू त्यांच्या स्वतःच्या टीममधले होते. तो एकमेव संघ राहिला 8 खेळाडू एक्सरचे त्या संघात. आणि मला असं वाटतं की बाळकूमध्ये सुद्धा अजिंक्य टायगर बाळकूम या संघामध्ये सुद्धा जास्तीत जास्त बाळकूमचे खेळाडू निवडले गेलेले आहेत. तर आता नवीन गोलंदाज बॉलिंग पॅकवर तुम्हाला पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकात जबाबदारी चंद्रशेखर ओवळेकर जे कॅप्टन आहेत या संघाचे. समोर आहे अलंकार तरे. बॅकफुटला बॅलन्स करून बॉलला खेळलंय, लेट खेळलंय. थर्ड मॅनला 2 क्षेत्ररक्षकांचा चेस आहे, तो चेस पूर्ण होतोय सुद्धा, पण तोपर्यंत 2 धावा पूर्ण करून तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवले गेलेले आहेत. आणि या 3 धावा सहज पूर्ण केलेल्या आहेत विशू आणि अलंकार या दोघांनी. 3ची होते वाढ, धावसंख्या पोचते आता 38 धावा. काय बॅटिंग आहे बघा, संपूर्ण मालिका गाजवली ती वेगळी गोष्ट आहे. आणि ते आगरी कोळी प्रीमियर लीग देखील गाजवतात अलंकार तरी. धावसंख्या 38, 38 धावा. पाहू ॲडजस्टमेंट स्ट्रोक आपण म्हणू शकतो, अशा प्रकारचा स्ट्रोक खेळा होता अलंकार तरीनं. अफलातून बॅटिंग ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर आता देखील मला वाटतं 10 चेंडूमध्ये 30 धावा अलंकार तरीनं बनवलं. म्हणजे इथे देखील आपण मनीष 300चा स्ट्राईक रेट अलंकार तरी यांचा पाहतो या इनिंगमध्ये. यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल हवा आहे. चंद्रशेखर ओवळेकर यांना पण कुठेतरी ट्रॅप रचणं गरजेचं आहे, कारण आत्तापर्यंत एकही विकेट नाही आहे. ही कुठेतरी जमेची बाजू आहे जय भवानी मोरवा टीमसाठी. हो पिक केलाय चेंडूला, काय फटका खेळलाय. यावेळेस देखील गॅप निवडलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं कुठलाही फिल्डर नाही आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील ते 4 चौकार. मिळतोय 4 धावांची वाढून धावसंख्या पोचते आता 42 वर. तुमच्या बाहेरचा वाईड यॉर्कर
आणि तो योग्य त्या टप्प्यावर हाताळलेला आहे चंद्रशेखर ओवळेकर यांनी. डॉट बॉल जी आवश्यकता आहे खऱ्या अर्थानं भुराशेठ मोरवा या संघाला, कारण धावा तर खूप जास्त झाल्यात. नाही योग्य विश्लेषण केलं, पण डॉट बॉलची तर नितांत गरज आहे. फुलटॉस आहे यावेळेस देखील बॉटमॅनचा चांगला वापर केला गेला. अराउंड द कार्पेटच्या मिड विकेटच्या दिशेनं खेळले गेले. एकदा वेगानं पुढे गेली, डबलचा कॉल, 2 धावा, तिसऱ्याचा कॉल दिला गेलाय आणि थ्रो येईपर्यंत 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धाव्याने धावसंख्या झाल्या फलकावरती तब्बल 45 धावा. या ठिकाणी आगमन झालंय एकविरा ओवळा या टीमचे ओनर आणि आमचे हितचिंतक सन्माननीय विश्वासजी मुखादम साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. स्कोर वाढतच राहिलेला आहे, तो काय कमी होण्याचं नाव घेत नाहीये. पण या षटकामध्ये धावांना बऱ्यापैकी रोखण्याचं काम तर चंद्रशेखर ओवळेकर यांनी केलेलं आहे. धावसंख्या 45, 45 स्ट्रायकर्स एडला अलंकार तरे. बॉलवेत आहे. चंद्रशेखर यांनी विकेट मिळवण्याची पूर्णपणे इच्छा व्यक्त केली आहे, पण त्या इच्छेला यशाचं प्रारूप मिळत नाहीये. जवळपास अलंकार तरी बाद झालेच होते, पण मात्र या बाद तर ते होणार नाहीये. पण या 4 धावा तर त्याने पळून पूर्ण केलेला आहे. व्हॉट अ प्लेअर ही इज. 4ची होते वाढ धावसंख्या पोहोचते 49, 49. या ठिकाणी असं म्हणू शकतो आपण, देव देतं आणि कर्मण येतं. बघा या ठिकाणी मला वाटतं सागर वैतीला त्या ठिकाणी चेंडू आयसाईड झाला. सागर आहे की हेमंत आहे? हेमंत आहे. त्याला कदाचित तो चेंडू आयसाईड झाला नाही आहे. बघा तुम्ही रिप्ले पाहू शकाल TCP लाईव्हच्या माध्यमातून. कारण ज्यावेळेस अगदी सागर वैती त्या ठिकाणी ज्यावेळेस अगदी वर चेंडू गेला ना, त्यावेळेस तो चेंडू आयसाईड झाल्याने अगदी नजर त्याने हटवली शेवटच्या क्षणी. ह्या कारणास्तव तो कॅच ड्रॉप झाल्याने अलंकार तरी यांचा तो कॅच होता. बघा असे मोजके खेळ आहेत मनीषजी. आगरी सामाजिक संस्थेच्या 23 संघांमध्ये की ज्यांना ज्या वेळेस संधी मिळाली ना, त्यावेळेस त्या संधीच्या जोरावर अनेक अर्धशतकं झळकावलेत. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता अलंकार तरी यांचा. चेंडू अप्रतिम हाताळला गेला. ऑफस्टॉमच्या थोडंसं बाहेर हा चेंडू पिच केला होता. शेवटचा चेंडू होते डॉट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते जय भवानी मोरवा या टीमची 49 धावा. जी 1 विकेट आहे ना, ती 1 विकेट रिटायरमेंटची विकेट आहे. मात्र आतापर्यंत एकही गोलंदाजाला विकेट प्राप्त करता आले नाहीये. भुराशेठ मोरवा खरं तर चला आदरणीय कैलाजी पाटील आपलं मनपूर्वक स्वागत आहे. म्हणजे गेल्या कित्येक वर्षांची ती समालोचनाची सेवा त्यांनी विविध खेळांसाठी आणि विविध स्पर्धांसाठी दिलेली आहे. तर आपण स्वागत करूया आदरणीय कैलास पाटील सरांचं. या आपलं सहर्ष स्वागत आहे आगरी कोळी प्रीमियर लीगमध्ये. स्वागत आहे कैलासजी पाटील सरांचं. 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या आहे 49 धावा, 49. पहिल्या षटकात 19 आल्या, दुसऱ्या षटकात आल्या 16 आणि तिसऱ्या षटकात आल्या 14. म्हणजेच आपण ओव्हरऑल पाहिलं तर प्रत्येक षटकावर भारत सर फलंदाजांचाच दबदबा राहिलेला आहे. आणि महत्त्वाची भूमिका म्हणजेच भारतराव सर गेल्या 10 वर्षांची ती परंपरा त्यांनी निभावलेली आहे. आणि आता ते धावसंख्या नोंदक सुद्धा आहेत, मॅन्युअल आणि कॉमेंटेटर सुद्धा आहेत. म्हणजे दुहेरी भूमिका भारतराव सरांची तुम्हाला पाहायला मिळते. भुराशेठ मोरवाचा आपल्याला स्कोर कार्ड पाहायला मिळाला. जय पाटील, चंद्रशेखर ओवळेकर, विकास पाटील, नरेश म्हात्रे, जितेंद्र भोईर, सागर वैती, ज्ञानदेव टाकीत, प्रफुल्ल पाटील, हेमंत म्हात्रे, कृणाल भोईर आणि नितीन नाईक. जय भवानी मोरवा संघाचा संघ शशिकांत ठाकूर, राजेश पाटील, राजेश कृष्णा पाटील, अजय हजारे, अलंकार तरे, विश्वजित तरे, जयेश पाटील, प्रमोद कोळी, हेमंत राऊत, योगेश पाटील आणि देवेंद्र ठाकूर. स्वागत आहे कैलास पाटील सर आपलं आगरी कोळी प्रीमियर लीगमध्ये. त्यांचा आवाज आपण सातत्याने गेल्या कित्येक दशकांपासून ऐकतोय. आपण आज सुद्धा ऐकाल. आपलं स्वागत आहे. वेलकम कैलास पाटील, आपलं हार्दिक स्वागत. खरोखरच अनेक दशकापासून आपण हा आवाज टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये ऐकतो. बघा वेळेकडे लक्ष द्या. तुमचा पहिला चेंडू किती वाजता पडला होता आणि किती वेळ तुम्ही या ठिकाणी आतापर्यंत यूज केले याविषयी चर्चा केली जाईल. षटक क्रमांक 4 गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज त्या ठिकाणी पाहतोय. यावेळेस बॅकफुटला आलेत आणि इथून मात्र चेंडू लाऊट केले गेले. सिंगल मिळणार. हेमंत यांना पाहू शकाल तुम्ही गोलंदाजी ट्रॅकवर. मॅन फ्रॉम पेनकर पडा.
या चेंडूवर येतो एक धाव आणि एका धावेने या ठिकाणी अर्धशतक, सांघिक अर्धशतक जय भवानी मोरवा या टीमचं झालंय. 50 धावा फलकावर. भुरेशेठ मोरवा हा संघ सुद्धा ताकदवान संघ आहे, त्यांच्याकडे स्ट्रॉंग बॅटिंग युनिट आहे, पण विषाची चौका घ्यायची. त्याचमुळे पहिल्या डावामध्ये कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण मागचा सामना 45 डिफेंड झाला आहे. त्याचमुळे आता पहिल्या 3 षटकात 50 झालेत. पुढच्या 12 बॉल्समध्ये म्हणजे पुढच्या 11 बॉल्समध्ये पाहूया कुठपर्यंत मजल पोचते. यावेळेस ड्राईव्ह केलंय, स्ट्रेट हिट आहे, क्षेत्ररक्षक पोचतायत साईटसिंगच्या समोर. सेकंडचा कॉल स्वीकारला जातोय. अलंकार स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. 2ची वाढ, धावसंख्या पोचते 52. जय भवानी मोरवा. ते काम अलंकाला करायचं आहे. पूर्ण सूचना डगआउटमधून त्यांना ऑलरेडी आलेल्या आहेत की जास्तीत जास्त चेंडू तुला फेस करायचे. 1 शॉटचा इशारा आहे पंचांचा. मला वाटतं इथे 1 धाव कमी केली जाईल. धावसंख्या फक्त 51 आहे. मात्र स्ट्राईक एंडवर आपण अलंकार तरे यांना पाहतोय. 51 धावा झाल्यात आणि महत्त्वपूर्ण मॅच कारण 3 टीम आपण पुढे त्यांना पहिला चौथा संघ कोणता पुढे येईल आणि त्यानंतर आपण त्या सेमीफायनलच्या मॅचेसमध्ये त्या मॅचेस किती ओव्हरच्या असतील हे आयोजक कमिटी ठरवतील. चला, पहिली माहिती आली आता. अशा माहित्या येतच राहतील. एक वेळ औषधाला एक्सपायरी डेट असेल, पण अलंकार तरेच्या षटकाराला कोणतीच एक्सपायरी डेट नाही. बॉस स्क्वेअर लेग सीमारेषा पार, सिक्सर. झाले ते तब्बल 47 आणि अलंकार तरे वैयक्तिक खेळतायत 41 41 या धावसंख्येवर. तरे 109 वर बसलेले आहेत. त्यांचा तिसरा डाव चालू आहे. एक अर्धशतक त्यांच्या नावावर आहे. 254चा स्ट्राईक रेट अलंकार तरेचा. पुढचा बॉल राऊंड विकेट. आणखीन एक, मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. सुपर हिट बॅटिंग, 6 धावांचा प्रॉफिट, मिड विकेट क्लिअर, बॉल थेट पार्किंग लॉट मध्ये. धावसंख्या झाले मनीष 63. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि अलंकार तरे आपण शो पाहतोय. आतापर्यंत आपण पाहतोय तर 47 या धावसंख्येवर आपण पाहतोय. या खेळताना खेळूला गोलंदाज तयार. हेमंत समोर अलंकार तरे चांगल्या चेंडू खोल टप्प्याचा चेंडू इथून आता फ्लिक केला. चेंडू जातोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीपला. मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. चेंडूला अडवले गेले. 2 धावा इथे मिळतील. 2 धावेनं अलंकार पोहोचतोय 49 या धावसंख्येवर. निसंग पोहोचतोय जय भवानी मोरवा 65 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल या चौथ्या षटकातला. जय भवानी मोरवा 65 वर पोहोचला. 49 वर अलंकार तळे खेळतात. विश्वजीची 7 ते 8 धावांची मिळत आहे. हेमंतच्या षटकात आतापर्यंत 16 धावांचं राहिलेला आहे. पूर्णपणे एकतर्फी भूमिका फलंदाजीची अलंकार तरे यांची पाहायला मिळालेली आहे. या आगरी कोळी प्रीमियर लीग मधलं दुसरं अर्धशतक स्वतःच ते पूर्ण करतील का पाहूया. यानंतर आणखीन 6 बॉल्स बाकी आहेत आणि पाहून गोलंदाज सुद्धा आता त्याच संधीचा फायदा उचलेल का. हेमंत, शेवटचा बॉल आहे या चौथ्या षटकातला. थोडासा वेळ घेतला जातो पण जास्तीचा वेळ घेतला जाणार नाही याची काळजी घ्या. यानंतर आणखीन एक षटक या पहिल्या डावातलं बाकी आहे. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतोय गोलंदाज हेमंत. स्ट्रायकर सेंडला अलंकार तरे. बॉल जाईल फाईन लेग सीमारेषा पार. बॅट इन्व्हॉल्व आहे. मैदानात अलंकार तरेचा गाजावाजा. सांगतोय मास्टर क्रिकेटचा तो आहे राजा. चौकार आणि अर्धशतक पूर्ण. AKPL मधलं दुसरं. खरोखरच आगरी कोळी प्रीमियर लीगचा वाजतो गाजा वाजा. अलंकार तरे दुसरं अर्धशतक
17 चेंडू 53 धावा. वॉट बॅटिंग, खतरनाक बॅटिंग या ठिकाणी अलंकार तरेनं केली आहे. 311चा आपण स्ट्राईक रेट अलंकार तरे यांचा पाहिलंय. एकूण चौकार पाहिले 3 चौकार आणि एकूण षटकार जर आपण पाहिले तर 4 षटकार अलंकार तरेनं ठोकले आहेत. दुसरं अर्धशतक आणि या अग्रिकोळी प्रीमियर लीग मधील हे तिसरं अर्धशतक आहे. वॅगन व्हील तुम्ही पाहू शकाल जास्तीत जास्त धावा जर आपण पाहिलं तर ऑन साईडला या आत्ताच्या आपण अलंकारची बॅटिंग आणि पूर्ण अलंकारची बॅटिंग 121 धावा. 46 चेंडू 121 धावा अलंकार तरे. त्याच्यामध्ये चौकार बघा, रेड कलरमध्ये आपण जे पाहतात ते चौकार आहेत आणि येलो कलरमध्ये आपण जे पाहतात ना त्या सिक्सेस आहेत, षटकार आहेत. वॅगन व्हीलच्या माध्यम चौफेर केळी स्वतःची एअरलाइन्स अलंकार तरेनं जी या मैदानात प्रस्थापित केली ना ती अगदी त्या एअरलाइन्सवरून अनेक देशामध्ये ती विमानाची आपण उड्डाणं पाहिली आहे. बिहाइंड द विकेट खूप कमी खेळलेत. स्क्वेअर ऑफ द विकेट, इन फ्रंट ऑफ द विकेट अलंकार तरे यांचा अप्रोच राहिलेला आहे. स्टेप आउट झाले आणि जे विशूला करायचं होतं ते करायचा प्रयत्न, पण तो प्रयत्न अयशस्वी. रनआउटच्या स्वरूपात अलंकार तरेचा खेळ संपला. विकेट डाऊन. दुसरा आला म्हणजे अलंकार तरे गेला आणि प्रमोद कोळी आला. जेव्हा दुसऱ्या सामन्यामध्ये अलंकार तरे लवकर बाद झाला होता तेव्हा संघाची जबाबदारी प्रमोद कोळी यांनी स्वीकारली होती आणि पार पाडली होती. आणि आता अलंकार तरेने ते जवळपास काम पूर्ण केलंय आणि शिक्कामोर्तब करण्यासाठी या डावाच्या समारोपावर प्रमोद कोळी पोहोचतायत. बघा, खरोखर मला आज मी माझं अहोभाग्य म्हणतोय. एकतर मी कॉमेंट्री देखील करतोय, स्कोरिंग देखील करतोय आणि अलंकार तरेचं अर्धशतक मला नोंदवता देखील आलं आणि माझ्या मुखातून त्याच्या त्या अर्धशतकाचा गाजावाजा देखील करता आला. लक्षात राहील तुमच्या ही इनिंग अलंकारची तुमची महत्वाचं आहे. दिलेलं काम पार पाडायचं आहे. बॅटची रुबी कट हे षटक फायद्याचं राहिलं. बुराशेट मोरवा पुनरागमन करतोय या महत्वाच्या स्लॉग ओव्हरमध्ये आणि त्याला कारणीभूत आहे गोलंदाज प्रफुल्ल पाटील. बघा, आपण नाण्याची एक बाजू बघतोय, नाण्याची दुसरी बाजू अजूनही आपल्याला पडताळून पाहिजे आहे. असं नाही आहे की इथून 70-80 धावा बनवल्या तर त्या बुरेशेट मुरवाद संघ त्या धावा पूर्ण करू शकत नाही आहे. त्या टीममध्ये देखील त्या कॅपेबलचे खेळाडू आहेत. जागा बनवली होती, यावेळेस टॉस ऑफ डिलिव्हरी हाताळले गेले. ही खासियत आहे, ही खासियत आहे प्रफुल्ल यांची, पप्प्याची खासियत आहे. आणखीन एक डॉट बॉल, योग्य बाउन्सर, नियंत्रणात असलेला बाउन्सर पप्प्याचा. आणि आता बॉलला जाऊ दिलं का, पण का जाऊ दिलं हा प्रश्न आता त्यांनी पंचांना विचारलेला आहे. पंचांचं डिसिजन फेअर बॉल आहे आणि त्याला प्रमोदने केले चॅलेंज, वापरलाय DRS. आहेत पंच आहेत, टेन्शन घेऊ नका शशिकांत वर्तक. जे काम आपण पंचांना दिले काम पंच करतील. इट इज अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे तुम्ही तुमचा रिव्ह्यू गमावलाय, लक्षात ठेवा. जय भवानी. सलग 3 चेंडू डॉट. काय ते 4थं षटक होतं. 2 षटकार 1 चौकार अलंकार तरेचा आपण गाजावाजा ज्याप्रमाणे मनीष पाटीलनं ज्याप्रमाणे म्हटलं होतं. आणि इथून जर विचार केला पहिल्या चेंडूवर अलंकारचे विकेट, त्यानंतर हे टाकलेले 3 डॉट बॉल. म्हणजे आतापर्यंत पप्प्याच्या या ओव्हरमध्ये 4 चेंडू डॉट गेलेत. ऑन साईडला प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही, मात्र काही धावा नक्कीच मिळतील या फटक्यावर. डीपमध्ये प्रोडक्शन आहे. एकदा वेगानं पुणे के डबलचा कॉल दिला गेला प्रमोद कडून. थ्रो येईपर्यंत 2 धावा, 2 धावेनं धावसंख्या झाली आहे ती तब्बल 71. आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोर मनीष पाटील. हा भारत सर, हा एक बेंचमार्क तर त्यांनी सेट केलेला आहे. पण या शेवटच्या षटकामध्ये पप्प्या यांनी सुद्धा आपल्या कामगिरीचा स्तर राखलेला आहे. ज्यांनी फक्त आणि फक्त खर्च केले या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 2 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल आहे प्रमोद कोळी यांच्यासाठी. स्टेप आउट झाले, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आउट साइड बॉल कव्हर्सला, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल, सिंगल होते कंप्लीट. सेकंडचा कॉल द्यावाच लागेल आणि तो स्वीकारावाच लागेल. तो स्वीकारलाय. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत आणि या 2 धावांवर फलंदाजांना थांबावं लागेल.
2 मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते आता 72, 73 जिंकण्यासाठी 74 30 बॉल्स. चला पप्यासला सुद्धा आपण नक्कीच टाळ्यांनी समारोप देणार आहोत, कारण या शेवटच्या षटकावर पप्याने फक्त खर्च केला 4 धावा आणि 1 विकेट मिळवलेले आहे. म्हणजेच द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं अथवा द्यायचं नाही, तीच भूमिका या शेवटच्या षटकासाठी पप्याची. चला आपण नाणेफेकीच्या दिशेनं वळूया. मात्र काय इनिंग आपण पाहिली अलंकार तरी यांची अफलातून इनिंग. दुसरं अर्धशतक या आगरी कोळी प्रीमियर लीग मधलं या आठवणीत राहील. नक्कीच हे सगळ्या गोष्टी आठवणीत राहतील. इथे आपण सेमीफायनल मॅचला सुरुवात करतोय. पहिली सेमीफायनल मॅच 4 ओव्हरची मॅच असेल. 1 पॉवर प्ले षटक आणि ते देखील मोरवा गावाच्या एंडनं पहिलं षटक ज्या तळत जाईल त्या ओव्हरसाठी ते पॉवर प्लेचं षटक असेल. 1-1 रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू आम्ही कमी करत नाही, 1-1 रिव्ह्यू तुम्हाला देतोय आम्ही. 4 ओव्हरची मॅच असेल. 1 षटक पॉवर प्लेचं मोरवा गावाच्या एंडनं तुम्हाला पहिलं षटक हाताळायचं आहे आणि ते षटक पॉवर प्लेचं असेल, म्हणजे हवेच्या दिशेनं पहिलं षटक तुम्हाला हाताळायचं आहे. चला जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं. ओम साई 111-0 जुचंद्र टीम कॅप्टन जितू पाटील आणि अजिंक्य टायगर टीम कॅप्टन राकेश भोईर आलेत. मी सन्माननीय राजू पाटील, सन्माननीय किशोर पाटील आणि सन्माननीय जयेंद्र ठाकूर यांना विनंती करतोय, आपण लांब बसलात प्लीज आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आणि या पहिल्या सेमीफायनल मॅचची नाणेफेक करण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून आमच्या या स्पर्धेला आर्थिक सहकार्य दिलं गेलेलं आहे आणि त्यांच्या टीमला देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहिलंय. आणि एकविरा ओळा ये टीमचे टीम ओनर आमचे दाते विश्वासजी मुकादम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या पहिल्या सेमीफायनल मॅचचा नाणेफेक होतोय. सन्मान केला जातोय विश्वासजी मुकादम साहेबांचा ॲज अ टीम ओनर. त्यांचा आपण संघ पाहिला होता एकविरा ओळा आणि अगदी त्यांच्या टीमचं नाव कोरलेला सन्मान चिन्ह हा त्यांना दिला जातोय. थँक्यू विश्वास दादा, तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि चला टॉस करूया आपण. दोन्ही टीम कॅप्टन या लवकर. जितू पाटील, जितूला मला वाटतं आवाज थोडासा उशिरा पोहोचतोय. शशी भाऊ, त्याला आवाज मला वाटतं कदाचित लवकर पोहोचत नाही, तो थोडासा वाया पोहोचतो जितूला आवाज. नाही, मध्ये समुद्राचं अंतर आहे ना, जुचंद्र गाव खाडीच्या त्या साईडला आहे ना, तर कदाचित आवाज त्याच्यामुळे कदाचित तो नेटवर्क इश्यू असेल जितूसाठी. चला लवकर या. 4 ओव्हरची मॅच, 1 षटक. पहिलं षटक जे असेल ते पॉवर प्लेचं असेल. जितू हे जाणून घे, कारण
आम्ही म्हटलं ना की फायनलचं आयोजन थोडंसं वेगळं आहे आणि त्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे. त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी ओव्हरमध्ये थोडीशी कपात करतोय. पहिली सेमीफायनल मॅच ओम साईड 111-0 जुचंद्र अगेन्स्ट अजिंक्य टायगर बालकुन. विश्वाजी मुकादम साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्विन झालाय. तो स्विन कोण जिंकलाय? क्या बात आहे. राकेश भोईर काय खाऊन आलेत? मला वाटते कदाचित भूषण भोईरनं काजू बदाम दिलेत. आणखीन एक टॉस जिंकले. अभिनंदन अजिंक्य टायगर. चला राकेश भाऊ निर्णय द्यायचा आहे. आपण राकेश भाऊ निर्णय लगेच द्यायचा आहे. टॉस जिंकलात योगेश. शत्रुक्षण स्वीकारलंय अजिंक्य टायगर या टीमनं आणि ओम साईड 111-0 जुचंद्र टीम तुम्हाला बॅटिंग करायच्या. समालोचन कक्षामध्ये करतोय आम्ही हलकासा बदल. या आपण ऐकूया. अनेक दशक ज्यानं टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्या वाणीनं गाजवल्यात असे दिग्गज समालोचक कैलासजी पाटील यांना. पहिला चेंडू या ठिकाणी फेस केला गेलाय. ऑफ साईडला चांगल्या प्रकारे चेंडूला अडवलं गेलं. सिंगल मिळेल. एक धाव सुरुवात झाली या डावाची 1 या धावेनं. चंद्रशेखर ओळेकर आणि एका बाजूला आपण पाहतोय त्या ठिकाणी टीम होणार भुऱ्या शेठ मोरवा या टीमचे मिस्टर नरेश म्हात्रे. गोलंदाजी ट्रॅकवर विश्वजित तरे. ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू होता. इथून मात्र चेंडूला हवेत खेळला गेलाय. स्वीपर कव्हर पॉईंटच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झाला होता. तिथून मात्र चेंडूला अडवलं गेलंय. मिसफील्ड झाली आहे. 1 धाव 2 धावा. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो. थ्रो स्ट्राईक एंडला अचूक केला गेलाय. मात्र या 3 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावेनं धावसंख्या झाली ती 4. आमच्या समित कॉमेंट्री बॉक्समध्ये कैलास पाटील जॉईन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम कैलास. धन्यवाद भारत राऊत. अग्री कोळी प्रीमियर लीग 2026चा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळते. पर्व पहिलं आपल्याला पाहायला मिळतंय. आज अंतिम दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे भुऱ्या शेठ या संघाला. उजव्या हाताने ओव्हर द विकेटचा मारा. थोडासा बार ठेवला होता. एंटर द कॅप कव्हरिंग पॉईंटच्या मध्ये चेंडूला खेळलेला आहे. स्क्वेअर कट आणि धावा मिळतील फटाफट. इट्स 4 इयर. ठिकाणी आगमन झाले मीरा भाईंदरचे गृहनिर्माते आदरणीय सन्माननीय नवीनजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम साहेब. आपलं हार्दिक स्वागत. नेहमीच ज्यांचं सहकार्य या मीरा भाईंदरच्या अनेक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांना लाभलंय. वन ऑफ द ग्रेट मॅन. अनेक वर्षापासून साहेबांना मी पाहतोय. अनेक स्पर्धांना नेहमीच त्यांना मदतीचा हात दिलाय. असे आपले गृहनिर्माते मीरा भाईंदरचे उद्योजक नवीनजी पाटील हे या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. यावेळेस ऑफ साईडला फटका आहे दमदार. धावा मिळतील 4. चौकार. खणखणीत चौकार पाहायला भेटले तर चंद्रशेखर यांच्या माध्यमातून. चंद्रशेखर पोहोचतोय 9 या धावसंख्येवरती आणि संघाला नेऊन ठेवले त्यांनी 12 या धावसंख्येवरती. ग्रेट मॅच बिटवीन भुऱ्या शेठ अँड जय भवानी यार. एका बाजूने जय भवानीचा संघ आहे, दुसऱ्या बाजूने भुऱ्या शेठचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताने ओव्हर द विकेटचा मारा. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. फील्ड केला गेलाय चेंडू. थ्रो थोडासा उशिरा केला जातोय. त्या कारणास्तव 1 धाव खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या पुढे सरकली जाते 13 या धावसंख्येवरती. एंड ऑफ दी ओव्हर नंबर फर्स्ट इयर. पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या 13 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही आघाडी जोडी विकेटवरती पाहायला मिळते चंद्रशेखर आणि नरेश यांच्या रूपाने. बघ कैलासजी, मी मगाशी म्हटलं होतं ज्यावेळेस या मॅचची पहिली इनिंग सुरू होती की धावा कितीही बनू द्या, 60 बनू द्या, 70 बनू द्या, 80 बनू द्या किंवा 90 धावा बनू द्या, त्या कॅपेबलचे खेळाडू
भुऱ्या शेठ मोरवा या टीममध्ये आहेत. त्याच्यामुळे ही मॅच असं जर तुम्हाला वाटत असेल ना की ही मॅच एकतर्फी जाईल तर हा विचार सोडून द्या, कारण इथे ही मॅच केलं जी एकतर्फे जाणार नाही आहे. तगडी लढत या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. भारतराव थोडीशी कमी माहिती आहे स्पर्धेच्या बद्दल, नो डाऊट, तरी देखील प्रयत्न करतो. एकंदरीत 13 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने उल्लेख केला टिट फॉर टॅट, जशाचं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न समोरचा संघ करतोय. जर तरच्या गोष्टी क्रिकेटमध्ये आहेत आणि जर तरच्या गोष्टींना क्रिकेटमध्ये थारा नाही आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन द गेम ऑफ द क्रिकेट असं म्हटलं गेलेलं आहे. बघायचं या सामन्यामध्ये काय घडलं जातं आहे. मला वाटतं शेवटचा हा क्वार्टर फायनलचा सामना पाहायला मिळतो. यानंतर सेमीफायनलचा सामन्याला सुरुवात होईल इतकी शंका नाही आहे. नक्कीच, आणि खूप चांगलं विश्लेषण आपण केलंच की खरोखर क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर असा कुठलाही साधू संत नाही आहे, असा कुठलाही भविष्यवाणी करणारा व्यक्ती नाही आहे जो क्रिकेटची योग्य भविष्यवाणी करू शकेल. खूप आपण चांगलं विश्लेषण केलं की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कारण क्रिकेट कधी कधी माणसांना अगदी रडवते तर कधी कधी हसवते. म्हणजे खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटनं आता अनेक युवा खेळाडूंना जगायला शिकवले. जबरदस्त ट्रेंडिंगमध्ये आलं आहे टेनिस बॉल क्रिकेट. अनेक मोठमोठ्या स्पर्धा 1 करोडच्या पारितोषिक असलेल्या आपण स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहतोय. आणि आतापर्यंत आपण 40+ क्रिकेटमध्ये इतकी मोठी रक्कम कधी पाहिली नाही आहे. या स्पर्धेचं पारितोषिक आहे 1 लाख रुपये. मात्र इथे लाखाला महत्त्व नाही आहे. आतापर्यंत जे 16 संघ खेळलेत ना या आगरी समाज सामाजिक संस्थेच्या आगरी प्रीमियर लीगमध्ये, त्या प्रत्येक टीमच्या कॅप्टनला जाऊन खास करून कैलाजी तुम्ही विचारा, ते म्हणतील आम्हाला लाखाला महत्त्व नाही आहे, आम्हाला ही स्पर्धा खेळण्यासाठी मिळते ना ह्याच्यातच आम्ही आमचं भाग्य समजतोय. नक्कीच 13 धाव फलकावरती पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात होईल. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. अजूनही 4 षटकामध्ये खूप काही बाकी आहे या मॅचमध्ये. वन ऑफ द ट्रेमेंडस ग्राउंड अँड ट्रेमेंडस क्रिकेट ऑन दिस ग्राउंड आहे. एक अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन. 2026 हे वर्ष पाहायला मिळते आणि पहिलं वर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला चेंडू आडव्या बॅटरने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डीपमध्ये निघून जातोय. लॉंग चेस फॉर द फिल्डर पाहायला मिळते. जिथपर्यंत कव्हर करतो क्षेत्रक्षेत्र तिथपर्यंत 2 धावा आरामाने खात्यामध्ये पाहायला मिळत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली जाते 15 या धावसंख्येवरती. 15 फॉल ऑफ नो विकेट इयर अँड वी आर इन द ओव्हर नंबर 2 इयर. दुसरं षटक मार्गस्थ. एका बाजूने चंद्रशेखर प्रयत्न करतोय हाणामारीचा, दुसऱ्या बाजूने नरेश बघितला एकेरी धाव्याने आणि डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतो या मैदानावरती. करावं लागेल या ठिकाणी कैलासजी 1 to 4 तुम्हाला करावं लागेल. सगळ्याधिक सर्वात वयाधिक असा खेळाडू मी म्हणेल, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ खेळाडू शशी ठाकूर. मी का म्हटलं श्रेष्ठ खेळाडू, कारण त्यांचा कारनामा आपण पाहिला आहे. त्यांच्यात 1 षटक आणि शशीच्या त्या एका ओव्हरमध्ये 12 धावा डिफेन्स केल्या गेल्या होत्या. तिथून शशी ठाकूर हे नाव आगरी प्रीमियर लीगमध्ये नावारूपाला आले. जबरदस्त गोलंदाजी पाहिली होती शशीची. आता देखील खूप चांगली गोलंदाजी शशीची तुम्हाला पाहायला मिळते. अनुभव आहे आणि अनेक वर्षाची टेनिस बॉल क्रिकेट सोबतचा जवळपास मी म्हणेल तो दणगा अनुभव हा त्यांच्या जवळ आहे. नक्कीच नंदकर पाटील देखील माहिती देत आहेत की इंजुरी झाले त्यांना तरी देखील ते क्रिकेटला खेळतायत, गोलंदाजी करतायत. अप्रतिम, नो डाऊट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अगोदरच वळले होते, अगोदरच ओळखलं होतं गोलंदाज शशीने आणि त्या पद्धतीने चेंडू हाताळला होता. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकली जाते 17 या धावसंख्येवरती. भुऱ्या शेठ वर्सेस जय भवानी यांच्यामध्ये हा क्वार्टर फायनलचा सामना पाहायला मिळतोय. आज बघितला अंतिम दिवस, अंतिम क्षण पाहायला मिळते, यात काही शंका नाही आहे. जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते. अफलातून स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. नो डाऊट कैलास, आणि चर्चा झाल्या अनेक ठिकाणी या स्पर्धांची. त्यावेळेस ऑफ साईडला फटका हवेत होता, मात्र अलंकारने त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा प्रयत्न केला नाही आहे. 2 धावा या ठिकाणी देखील मिळतील आणि या 2 धावेनं धावत संख्या झाली आहे ती तब्बल 19 धावा या फलकावर लागल्या गेल्या आहेत. 19 धावा फलकावरती पाहायला मिळते. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही लॉंग चेस आहे भुऱ्या शेठ या संघासाठी. जर मोठे फटके आले तर नक्कीच हा संघ पुढे येईल, काही शंका नाही आहे. परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे या षटकामध्ये अप्रतिम शशी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. जरी मागच्या षटकामध्ये 13 धावा आल्या असल्या तरी या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते.
बघितलं, निहाळलं, त्याच्यानंतर सोडलं, बाकीचं काम पूर्ण केलं. पंचांनी वाईटचा इशारा येतोय, अवंतर धाव होतोय. अवंतर धावाने धावसंख्या पुढे सरकली जाईल 20 या धावसंख्येवरती. 20 फॉर लॉस ऑफ नो विकेट हिअर. डान्सिंग डाऊन द पिच, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पहिला आदरा बसतोय बुरेशेट या संघाला. विकेट इज फॉलिंग हिअर. धावसंख्या झाली ती तब्बल 20 धावा. बघा इथे खूप सुंदर कमेंट आहेत. खास करून एका व्यक्तीनं खास करून अशी कमेंट केली आहे की भाऊ मी फक्त आणि फक्त आपली 40+ आगरी कोळी मास्टर्सचीच मॅच ही बघत असतो, कुठेही असू द्या, म्हणायचं गेलं बाहेर असू द्या किंवा गावी असू द्या, आणि ही मॅच मी आवर्जून बघतो. दुसऱ्या कुठल्याही मॅचमध्ये माझा इंटरेस्ट नाही आहे. थँक्यू नरेश पाटील, धन्यवाद. तुम्ही आमच्या 40+ मॅचेस पाहता त्याबद्दल तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि खूप चांगली कमेंट त्यांनी केलं आहे. लाईव्ह टेलिकास्टवर आपली स्पर्धा ते पाहत आहेत घरून, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊया. आणखीन काही कमेंट्स आहेत लाईव्हवर, त्याच्याविषयी चर्चा केली जाईल. स्विच एट रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. मॅन फ्रॉम पाणजू, पाणजूचा सितारा जितेंद्र भोईर मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल आलाय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 20. चेंडू शिल्लक 18. 18 मध्ये करायच्या आहेत त्या 54. कंपॅरिझन तर पाहिलं आपण दोन्ही टीमचं. आफ्टर 2 ओव्हर 20 धावा 1 गडी बाद. भुऱ्या शेठ मोरवा आफ्टर 2 ओव्हर 35 1 लॉस. जय धारावी मोरवा. दोघांमधला आपण फरक पाहिला. त्यानंतर आणखीन एक कमेंट जर पाहिली ते भरतदादा, तुमची कॉमेंट्री ऐकून फार प्रसन्न वाटते. थँक्यू कल्पेश पाटील. त्यानंतर खास मंगलदास घरत सपाळ्यावरून या स्पर्धेला पाहत आहेत, त्यांच्याकडून देखील कमेंट आले. आयोजन नियोजन खूप सुंदर केलं आहे स्पर्धेसाठी व सर्व खेळाडूंसाठी शुभेच्छा तर आहेतच. जर तुकाराम मांगेला सर व भरत राऊत जर ही जोडी जुगलबंदी ऐकायला मजा येत आहे आणि दोघेही खूप छान समालोचन करतायत, त्याबद्दल दोघांचे आभार. थँक्यू मंगलदाजी गरज साहेब, तुमचं मनापासून आभार. त्यानंतर नितीन वारे साहेब यांनी देखील कमेंट केले या स्पर्धेसाठी खूप छान आयोजन आहे. माझ्याकडून सर्व समालोचक आयोजक यांना खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या वर्षी मला एंट्री भेटेल अशी मी आशा बाळगतोय. TCP लाईव्हची देखील खूप छान लाईव्ह चालू आहे. तर थँक्यू नितीन वारे NP स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी कॅप आले. या सर्व जे लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून जे प्रेक्षक पाहत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू व्हेरी मच. असंच पाहत राहा, असंच आमच्यावर प्रेम आपण करत राहा, हीच आपणास प्रार्थना. थँक्यू. चला बोलूया आपण कैलासच्या दिशेनं. खूप छान कमेंट्स पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू आणि 54 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. अलंकार तरे टेनिस क्रिकेटचा हेरा. इथे मात्र बघितला टप्पा पडल्यानंतर थोडासा लो राहणारा चेंडू, थोडासा स्लो राम हा चेंडू होता आणि विकेटकीपरच्या हातामध्ये हा चेंडू निघून जातोय. पहिला गडी बाद झालाय चंद्रशेखर यांच्या रूपाने. मात्र 2 खणखणीत त्याने चौकार देखील दाखवलं होते. नरेश अजूनही खेळतोय आणि त्याला साथ देतोय जितेंद्र भोईर सारखा खेळाडू. बघा ते एक डॉयला गाठवला कैलास. मगाशी आपण जो उल्लेख केला इथे साथ देतो. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. बॅटची अगदी एज त्या ठिकाणी घेतली होती. सिंगल या ठिकाणी काढला गेलाय. साथ देणं गरजेचं आहे. या ठिकाणी जोडी जमणं गरजेचं आहे. ते गाणं आलं होतं तुझी माझी जोडी, तशा प्रकारे ही जोडी जमणं या ठिकाणी गरजेचं आहे. टार्गेट मोठं आहे. टार्गेट जर आपण पहिला तब्बल धावा करायच्या आहेत त्या 74, त्याच्यामुळे पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. चेंडू येतो डॉट, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि फलंदाज बाद जितेंद्र भोईर या ठिकाणी आउट होत आहेत.
या ठिकाणी भुऱ्या शेट या संघाला एक मोठी पार्टनरशिप करावी लागेल, मोठ्या धावा उभाराव्या लागतील, षटकार चौकारी यायला हवे, तरच तो संघ आपल्या विजयापर्यंत पोहोचू शकतो. परंतु जर तरच्या गोष्टी क्रिकेटमध्ये आहेत, जसं मगाशी उल्लेख केला, क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकतं. अलंकार तरी दुसऱ्या बाजूने प्रयत्न करतोय या ठिकाणी समोरच्या संघाला रोखण्यासाठी. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, अलंकार तर स्वतः जातोय, चेंडू त्याच्यापासून लांब होता, जिथपर्यंत गॅदर करतोय, थ्रो करतोय, तिथपर्यंत आरामाने 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली जाते 23 या धावसंख्येवरती. जीवाची आकांक्षा केली होती, जीवाची आकांक्षा केली होती त्या ठिकाणी अलंकार तरीनं या ठिकाणी या कॅचला कॅरी करण्यासाठी. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत अलंकार यांच्या या षटकातील. आतापर्यंत 3 धावा त्यांनी खर्चलेत, एक गडीच देखील त्यांनी महत्त्वपूर्ण बाद केलाय. हे बॅटल रंगेल, हे बॅटल कैलाची रंगणार. 2 स्टार खेळाडू ज्यावेळेस आमनेसामने येतात ना, त्यावेळेला एक मोठा धमाका नक्कीच पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे हे बॅटल रंगणार. अलंकार तरे अगेन्स्ट प्रफुल्ल पाटील. पप्या दोन्ही स्टार खेळाडू आहेत, दोन्ही टेनिस क्रिकेटचे हिरे आहेत. ऑन साईडला चेंडूची वाट बघितले, त्याच्यानंतर फेकून जाण्याचा प्रयत्न केलाय. हा आलाय बिग सिक्सर. होतं या ठिकाणी आणि इथून मात्र या चेंडूला पूल केलंय, अफलातून स्ट्रोक खेळला गेलाय. अशा पटक्यांची नितांत गरज आहे. धावा मोठ्या आहेत आणि ही धावसंख्या जर तुम्हाला चेस डाऊन करायची असेल ते फटके येणं गरजेचं. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, धावसंख्या 29 झाले. 12 चेंडूमध्ये आता धावा करायच्या आहेत त्या 45. म्हणजे इथून जर आपण रिक्वायर्ड 100 पाहिलं ना, इथून जर रिक्वायर्ड 100 पाहिला तर जवळजवळ 22.50 म्हणजे 22 ते 23 धावा. मगाशी आपण जर पाहिलं तर एका ओव्हरमध्ये तुम्हाला 3 मोठे फटके खेळायचे होते. आता कैलास या ठिकाणी तुम्हाला अधिक ताकद लावावी लागेल. आता तुम्हाला एका ओव्हरमध्ये 4 मोठे फटके खेळावे लागतील. प्रफुल्लने ते कारणामय केलेत, बऱ्याच वेळा प्रफुल्लने ते कारणामय केलेत. जर प्रफुल्ल विकेटवरती टिकतोय, प्रफुल्ल जास्तीत जास्त स्ट्राईक घेतोय, तर नक्कीच हा संघ पुढे येईल काही शंका नाही आहे. बघायचं काय घडतंय, काय बिघडतंय. एका बाजूला भुऱ्याशेठचा संघ आहे, दुसऱ्या बाजूने जय भवानीचा संघ आहे. हा 4था क्वार्टर फायनलचा सामना पाहायला मिळतोय. पहिलं षटक विश्वजितने पूर्ण केलं, 13 धावा खर्च केल्या. शशीने फक्त 6 धावा खर्च केल्या. अलंकार आला, त्याने 9 धावा खर्च केल्यात. एका बाजूला आपण पाहिलं तर फलंदाजी अफलातून झाले अलंकार तऱ्हेची, दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर गोलंदाजी देखील चांगली केले. गोलंदाजी देखील म्हणजे जो एंड आहे ना, जो मुख्य एंड आहे, या 5 ओव्हरमध्ये 3 षटकं जे आहेत त्या हवेच्या दिशेनं टाकायचे आहेत. म्हणजे ज्या एंडनं अलंकार तऱ्हेने गोलंदाजी केली ना, तो मुख्य एंड होता. इथून अधिकाधिक धावा भुऱ्याशेठ या टीमला जमवायच्या होत्या. त्या ठिकाणी अलंकारनं फक्त धावा खर्च केल्या, ते किती 9 धावा. त्याच्यामुळे आता टेन्शन वाढले, अधिकाधिक टेन्शन वाढलंय. आणि या टेन्शनपासून मुक्त व्हायचं असेल ना, तर इथे सॅरेडॉन गोलीनं तुमचं काम चाललं नाही. इथून तुम्हाला या टेन्शनपासून मुक्त व्हायचं असेल तर एअरलाइन्स फ्लाईटचा वापर करावा लागेल. एअर रूटनं अधिकाधिक प्रवास तुम्हाला करावा लागेल. अजय हजारे गोलंदाजी ट्रॅकवर, नरेश मात्र यावेळेस ऑफ साईडला लॉफ्टेड केलाय. डीप लॉंग ऑफला प्रोडक्शन आहे. अलंकार चेंडूला फील्ड करतायत. सिंगल, एकच धाव, एक धावीने संघ पुढे सरकतोय. धाव संख्या झाली 30. एक्के दुक्के से कुछ बनने वाला नाहीये कैलाजी. इथून तुम्हाला मोठे फटके खेळावेच लागतील. 11 चेंडू 44 धावाची गरज आहे. प्रफुल्ल स्ट्राईकला येतोय, प्रफुल्ल स्ट्राईकला आलाय. आणि जेव्हा स्ट्राईकला आलाय, फिल्डिंग सुद्धा बदललंय. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग जवळ आणली जाते, स्क्वेअर लेग पंचांच्या जस्ट बाजूला. नजर आहे प्रफुल्लवरती, नजर आहे बघितलं गोलंदाजाची वरती, नजर आहे पूर्ण क्षेत्रक्षणावरती. ऑन साईडला टर्न केला चेंडूला, जिथपर्यंत कव्हर करतोय तिथपर्यंत सिंगल आले. काय स्ट्राईकला प्रफुल्ल येईल का बघायला, थोडा वेगाने येतो या ठिकाणी. नाही, फक्त एकच धाव, एक की बिना कुछ नाही, केवळ 1 रन खाते में जोडता हुआ. आता हवेला बघायचं नाहीये, वेळेला बघायचं नाहीये. हवेला पाहायचं नाही ना, हवा की ना दुवा की. अगेन्स्ट द विंड खेळतोय, विसरून जा. इथे ठोकायचंय,
हे फक्त डोक्यात फिट करा. त्यासाठी म्हटलं ना, हवा की ना दुआ की, यहाँ पे चलनी चे खुद अपनी. स्वतःचं अस्तित्व त्या ठिकाणी स्वतःला निर्माण करावं लागेल, प्रस्थापित करावं लागेल, तर या ठिकाणी मॅच होऊ शकेल. नरेश मात्र स्ट्राईक एंडवर आहेत. गोलंदाज तयार. उलटा पुलटा स्ट्रोक, स्विचिटचा फटका आहे. यावेळेस चेंडू जातोय स्वीपर कव्हर पॉइंटच्या दिशेनं 4 धावांसाठी, अगदी आपल्या भुरा शेखच्या त्या स्टँड मध्ये. चौकार. नऊ चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 39 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. काय घडेल काय बिघडेल याच्यावरती चर्चा आहे. अजूनही सामना संपलेला नाही आहे. स्ट्राईक वरती आहे नरेश. गोलंदाजी मागवरती गोलंदाज सज्ज होतोय उजव्या हाताने. अगोदर चढून झाले होते आणि त्या पद्धतीने ऑफ स्टंपवरती हा चेंडू हाताळला होता. बघा लवकरच ओळखलं होतं आणि त्या पद्धतीने चेंडू हाताळून बघितलं. फक्त स्वतः कव्हर करता येते चेंडूला. सिंगल येते. सिंगलच्या पद्धतीने या षटकामध्ये धावा गेले 7 धावा खर्च झालेत या षटकामध्ये. योग्य विश्लेषण केलं. अगोदर टर्न झाले होते कारण चेंडू रिलीज होण्या अगोदर पोझिशन मध्ये आले होते आणि त्या ठिकाणी खास करून गोलंदाजांना फॉलो केलं. नरेश मात्रे यांना योग्य फॉलो केलं गेलं. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत. जय भवानी मोरवा या टीमचे होते. मगाशीच टीम ओनर सोबत चर्चा झाली. त्यांनी म्हटलं की आम्ही इतिहास बदलू. आम्ही असे मावले आहोत ना की आम्ही स्वतःचा इतिहास स्वतः बनवतोय. मिस्टामिंग स्ट्रोक होता मात्र चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. राजेंद्र मला त्या ठिकाणी होते. त्यांच्या अगदी डोक्याच्या वरून तो चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी चौकार. आहे म्हणजे 7 चेंडूमध्ये 34 धावांची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. बघा आगरी कोळी म्हणजे प्रत्येक वर्षामध्ये काही ना काही नवीन नवीन आपल्याला पाहायला मिळते. यंदाच्या वर्षामध्ये बघितलं तर आगरी कोळी प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळतंय. ऑन साईडला तोच तयार. दिस इज द बिल्की, दिस इज मॅक्झिमम अँड दिस इज अ ग्रेट, दिस इज अ 6 करियर. षटकार 6 धावा. शेवटचं षटक बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये सेहेचाळीस धावा आतापर्यंत झाल्यात. नक्कीच विश्लेषण येईल. शंकर 6 चेंडूमध्ये 28 धावाची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. बघा पहिल्या षटकामध्ये 13 धावा होत्या. त्याच्यानंतर 20 वरती धावफलक गेलं. त्याच्यानंतर 29 वरती धावफलक गेलं आणि चौथ्या षटकामध्ये 46 पर्यंत धावफलक पाहायला मिळते. कंपॅरिझन पहा, इक्वेशन पहा. भोरे शेठचा संघ 46 वरती आहे आणि जय भवानीचा संघ 69 वरती होता. ते दोघांमधलं कंपॅरिझन आहे. आफ्टर 4 ओव्हर आपण पाहिलं 46 लॉस ऑफ 2 विकेट भुरेश शेठ मोरवा. आफ्टर 2 ओव्हर 69 लॉस ऑफ 1 विकेट जय भवानी मोरवा. त्याच्यामुळे खास करून जे जय भवानी मोरवाचे जे टीम ओनर्स आहेत ना, जयेश आणि आमचे फायटर, त्यांनी म्हटलं की आम्ही वेगळे मावले आहोत. त्याच्यामुळे आम्ही आमचा इतिहास या ठिकाणी वेगळा लिहिणार. सकाळपासून ज्या घडामोडी घडल्यात ना, त्या घडामोडीला बदलण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. काय ती ताकद, काय त्या घडामोडी बदलल्या जातील का? जे चित्र सकाळपासून सुरू आहे तेच चित्र पाहायला मिळेल. पुऱ्या शेठ की जय भवानी मोरवा. मॅच संपली नाहीये. धावा करायच्या 6 मध्ये 28. मोरव्याचं मैदान अशक्य नाहीयेत. पहिला चेंडू मिस केला वगैरे अशक्य नाहीयेत. ह्या गोष्टी अशक्य नाहीयेत. पहिल्या चेंडूवर 22च्या स्वरूपात लॉंग स्टॉप रिझन मध्ये चौकार. मॅच स्टील लाईव्ह यार. 5 चेंडूमध्ये अजूनही 24 धावांची
गरज आहे. थरारक असा सामना पाहायला मिळतोय. अजूनही सामना संपलेला नाही, काही घडू शकतं या मॅचमध्ये. ओहो, पैकी हा षटकार आहे. आशा पल्लवित केलेत या मॅच मध्ये. खणखणीत एक चौकार, एक षटकार या मॅच मध्ये आतापर्यंत 2 चेंडू ते आलेत 10 धावा. खूप चांगला उल्लेख केला. खणखणीत षटकार, खणखणीत वाजणारी नाणी 2 आहेत ना. खास करून नरेश म्हात्रे आणि पप्प्या, प्रफुल्ल पाटील कुठल्याही खेळाडूला स्ट्राईक आली मोठे फटके खेळण्यात हमखास माहीर. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केलाय खणखणीत षटकार, खणखणीत वाजणारी दोन्ही नाणी मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. मी म्हटलं होतं कैलाजी, मोरव्याचं मैदान हे मोरव्याचं मैदान आहे, मोरव्या बाटचं मैदान. या ठिकाणी कुठली धावसंख्या अशक्य नाहीये, लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला त्या ठिकाणी मेहनत करायची आहे. आणि म्हणतायत ना की प्रयत्न वाळूचे कणर गडिता तेलही गेले. नक्कीच कष्ट करावे लागतील. कष्ट ही अशी प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता ओळखते आणि त्याला विकासाच्या मार्गावर घेऊन जाते. इथे कष्ट करावे लागतील. 4 चेंडू 18 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. बिग मॅच ऑन दिस ग्राउंड हिअर. ओ टर्न झाला होता तुमचा आतामध्ये चेंडू. ओ पंपलिंग होते. इथे काय सगळं काय घडलं जातंय. इथे सगळं काय घडलं जातंय. 2 धावा आलेत. स्ट्राईक रोटेट करायचे. 3री धाव येईल का बघता बघता इथे 3री धाव पूर्ण झाले. सगळं काय घडलं जातंय, सगळं काय घडलं जातंय. बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. धावसंख्या 59 वरती. कोणाला वाटलं होतं ही मॅच अशी होईल, कोणाला वाटलं होतं ही मॅच इथपर्यंत येईल, कोणाला वाटलं होतं हा सामना असा होईल. परंतु काय थरारक असा सामना आहे. थरारक सामना म्हणजे अक्षरशः शहारे आले सांगायला. बघा 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावा करायच्या आहेत त्या 15. स्ट्राईकला आहे तो पप्प्या, गोलंदाज आहे देवेंद्र ठाकूर. एका साईडला एक्सरचा ब्रँड, दुसऱ्या बाजूला राईचा ब्रँड. धावा 15 करायचे, 3 मध्ये 15. अगदी हृदयाचे ठोके वाढलेत. श्वास जो आहे ना, जोपर्यंत हा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत श्वास अगदी गळ्यामध्ये येऊन अडकलाय. तो श्वास गळ्यामध्ये येऊन अडकलाय की या ठिकाणी मॅच कोणाच्या बाजूने जाईल. जो घड्याळाचा काटा म्हणा, तराजूचा काटा जो आहे ना, हा अगदी मधल्या मधोमध बरोबर उभा आहे. 3 चेंडू मध्ये 15 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. विचार करण्यासाठी भाग पाडलाय समोरच्या संघाला या सामन्याने. कधी फिल्डिंग इथे, कधी फिल्डिंग तिथे, कारण दोन्ही खेळाडू तसे आहेत. एका बाजूने प्रफुल्ल आक्रमण करतोय, दुसऱ्या बाजूने नरेश सुद्धा त्याला साथ देतोय. चंद्रशेखरने चांगली सुरुवात केली होती या मैदानावरती. अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय. नक्कीच नक्कीच. मात्र सध्याच्या घडीला पप्प्याकडे सर्वांच्या नजरा. आयकॉन, टीम आयकॉन आणि आयकॉनिक खेळी पप्प्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल. इथून वापसी करणार देवेंद्र ठाकूर. एक चांगला चेंडू देवेंद्र ठाकूरला हाताळायचा आहे. एक चांगला चेंडू इथे देवेंद्र ठाकूर यांना हाताळायचा आहे. तर प्रत्येक चेंडूवर मोठे फटके खेळायचे. आणखीन एक ठोकलाय देवेंद्र ठाकूरच्या अगेन्स्ट. प्रफुल्लच्या बॅटमधून हा येतोय दमदार षटकार.
हो कोळवड टप्प्याचा चेंडू होता, एक धाव तर वेगानं पूर्ण केले, डबलचा कॉल दिला गेला त्या ठिकाणी. काय या 2 धावा होतील का? स्ट्राईक एंडला थ्रो दिलाय. हो इथे नॉन स्ट्राईक एंडला थ्रो देणं गरजेचं होतं. रॉंग एंडला थ्रो. या ठिकाणी एक धाव वाचवायची होती. मैदानाच्या आतमध्ये घडले चुकी. विकेटला महत्व नव्हतं, यावेळेस महत्व होतं एका धावेला. तो राजेश खरेचा डॉयला केला जी तुम्हाला आठवत असेल. हे चुटकीवर सिंदूर की किंमत तू क्या जाने राजा बाबू. तशा प्रकारची मॅच आले. त्या एका धावेची किंमत तुला काय ठाऊक. बघा या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला थ्रो द्यायचा होता, स्ट्राईक एंडला थ्रो दिलाय. चुकी घडल्या अलंकार तडेकडून. आता एक चेंडू 6 धावांची गरज. लागोपाठ दुसरा सामना आपण हा पाहतोय. एक चेंडू 6 धावा. स्ट्राईक एंडला टीम आयकॉन बुरा शेट या टीमचा टीम आयकॉन एका बाजूला पाहतोय. जम्स वॉन राईचा एक सितारा, दुसऱ्या बाजूला एक्सरचा सितारा. एक चेंडू 6 धावा. काय घडलं त्या ठिकाणी. मिस केलाय चेंडू पप्प्यानं. मात्र काय मॅच झाली, काय मॅच झाली. या ठिकाणी म्हटलं होतं जय भवानी मोरवा या टीमनं आम्ही इतिहास बदलणार. तो इतिहास बदलला त्या ठिकाणी. भुऱ्या शेठ मोरवा संघ या ठिकाणी पराभूत होतोय आणि जय भवानी मोरवा संघ या ठिकाणी सेमीफायनल सेकंड सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होतोय. अभिनंदन जय भवानी मोरवा आणि धन्यवाद नरेशजी म्हात्रे साहेब, आपण आमच्या या स्पर्धेत सहभागी झाला त्याबद्दल अग्री कोळी प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू विश्वदादा, तुम्ही त्याला तुमचं मनापासून आभार. काय मॅच रंगली आहे. अफलातून मॅच, अफलातून मॅच. अलंकारनं थोडंसं टेन्शन वाढवलं होतं, स्वतःवर नाराज होता त्या ठिकाणी अलंकार. यस मी रॉंग एंडला थ्रो दिला होता कारण स्ट्राईक पप्प्या जवळ आली होती. त्या ठिकाणी एक धाव वाचवायची होती अलंकारला. मात्र त्या ठिकाणी काय घडले तर पप्प्याला स्ट्राईक केली. 2 धावा झाल्यानंतर त्यानंतर एक चेंडू 6 धावा. मॅच समरी अलंकार तरे 17 आणि 53, 17 चेंडू 53 अलंकारनं बनवल्या. विश्वजित तरे यांचे 8 धावांचे योगदान. त्यानंतर राजेश पाटील 6 धावा, प्रमोद कोळी 4 धावा. बघा एका बाजूला पप्प्यानं किल्ला लढवला होता, अंतिम क्षणापर्यंत उभा राहिला. मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय तर ती मॅच 1 चेंडू आणि 6 धावा मात्र पराभूत झाला बुरा शेठ मोरवा संघ. चला चला मैदान रिकामी करा, मैदान रिकामी करा. तुमचा आनंद आम्हाला नक्कीच कळतोय. या ठिकाणी जय भवानी मोरवा संघ बघा त्यांचे टीम आयकॉन